आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. पुसेसावळी परिसरात अवैध चक्रीचा धुमाकूळ, कायदा आणि सुव्यवस्थेला खुले आव्हान. पुसेसावळी परिसरात अवैध चक्री जुगाराने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गावागावात उघडपणे सुरू असलेला हा बेकायदेशीर कारोबार कायद्याला, प्रशासनाला आणि समाज व्यवस्थेलाच उघड आव्हान देताना दिसतो आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चक्री अड्ड्यांमुळे तरुण पिढी भलत्याच मार्गाला लागण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रार करूनही कारवाई केवळ कागदावरच मर्यादित असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. चक्री अड्ड्यांना संरक्षण मिळते का, हा सवाल नागरिकांमध्ये जोरदारपणे उपस्थित केला जातो आहे. अवैध धंदे, मोठ्या पैशांची उलाढाल आणि त्यातून पोसला जाणारा गुंडगिरीचा फोफावणारा चेहरा या सगळ्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. कायद्याच्या अंमलबजावणी यंत्रणांनी फक्त इशाऱ्यांवर न थांबता मोठ्या प्रमाणात धडक कारवाई केली नाही तर औंध पुसेसावळी भाग जुगाराच्या अड्ड्यांचं केंद्र बनण्याचा धोका निर्विवाद आहे. समाज उद्ध्वस्त करणारे या अवैध चक्रीवर तात्काळ आळा घालून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरते आहे. पुसेसावळी येथे चक्री जुगाराचा उच्छाद माजलेला असून संपूर्ण गाव अक्षरशः जुगाराच्या अड्ड्यात परिवर्तित होते आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्याला कोण आश्रयदाते आहेत, हा ज्वलंत प्रश्न गावकऱ्यांमधून उपस्थित केला जातो आहे. अवैध धंदे, प्रशासन मौन आणि बळी पडणारी सामान्य जनता, आता तरी कारवाई होणार का? पुसेसावळी येथे जुन्या बस स्थानकासमोरील बोळात चक्री गेमचा व्यवसाय सुरू आहे. खुले आम असलेल्या चक्रीचा व्यवसाय यांना दिसत नाही, हे नवलच म्हणावं लागेल. आणि एक प्रकारे या अवैध व्यवसायाकडे कानाडोळा करून प्रशासनच या अवैध व्यवसायाला पाठबळ देत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाते आहे. सुरुवातीला एक चक्री होती, आता दुसरी झाली आणि आता तर चक्क 4 चक्री खुले आम सुरू आहेत. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.